सर्व स्पर्धेमध्ये 8 संघ खेळत होते. 8 संघाचे संघमालक आर्यन दुलूर, सिद्धेश पाटील व सोहम भोले, हे साईदीप वारेकर, अभिषेक तळेकर, अमित मयेकर, अमित भैया वाटकर, भुवन वारेकर, आशिष कनगुटकर हे संघमालकांच्या भूमिकेमध्ये आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. धन्यवाद, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. खेळाडूंच्या मागे असंच प्रोत्साहन त्यांचं कायमस्वरूपी राहावं. विशेष आभार. संपूर्ण स्पर्धेमध्ये बरीच व्यक्तिमत्व या संपूर्ण माध्यमातून आमच्या समोर जोडली गेली. नितीन बोरकर, अमर गिरकर, नरेश शेटे, निखिल भोरकर, रामेश्वर कालिका, रंगमंचकर, त्यांनी देखील ऑक्शनच्या दिवशी तो प्लॅटफॉर्म आम्हाला सज्ज करून दिला. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. नवानगर मित्रमंडळ त्यांनी देखील बरीच मेहनत घेतली. ओमकार दवणीकर, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सुयोग मयेकर, ऋषिकेश जोशी आणि सौरभ मयेकर युट्यूब लाईव्ह ही संपूर्ण स्पर्धा त्यांनी कव्हर केली. सर्वांचेच आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. असे सहकार्य तुमचं राहू देत हीच विनंती. आणि लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. चला, तिन्ही संघ तुम्हाला विनंती करतोय, मुख्य मंचाच्या समोर लगेचच दाखल व्हा. तुमच्या उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा पार पाडतोय. हॅलो हॅलो. नामदार चषक रामेश्वर कालिका क्रिकेट क्लब काळमध्ये आयोजित KPL ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. आपल्याला बक्षीस वितरण सोहळा देखील यशस्वीरित्या पार पाडायचा. प्लेयर्स, खेळाडू तुम्हाला विनंती करतोय, चला आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी देखील चांगलं सहकार्य करा. गोडबदेव वारे, तुमचे सर्वच खेळाडू मुख्य मंचाच्या समोर दाखल व्हा. इरा स्पोर्ट, तुम्हाला देखील तीच विनंती. चला, सुमित हळदणकर आणि सर्वच खेळाडू तुम्हाला विनंती करतोय. सफान बारगीर, प्रत्येकाची नावं घ्यायला लावू नका. विकासजी शेटे आपल्याला देखील विनंती करतोय, तुम्ही देखील प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये इथे दाखल व्हा. तंटा मुक्ती अध्यक्ष समीर शेटे साहेब, तुम्हाला देखील विनंती करतोय, तुम्ही देखील स्थापन व्हा. चला, सर्व खेळाडूंना विनंती करतोय, प्रत्येकाची नावं घ्यायला लागू नका, ही विनंती नम्रतेची. बक्षीस वितरण सोहळा काळोख व्हायच्या आधीच आपल्याला संपन्न करायचा आहे. उपस्थित मान्यवर आयोजकांची विनंती असेल तर बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळूया. विकासजी शेटे आपल्याला देखील विनंती करतोय, तुम्ही देखील लगेच स्थानापन्न होऊन घ्या.
चला, संघ मालकांच्या भूमिकेमध्ये त्यांचा आपण प्रथमतः सन्मान चिन्ह घेऊन सन्मान करतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म सेट करून देणं फार महत्वाचं. त्यासाठी संघ मालकांच्या भूमिकेमध्ये अनेक जण आपल्याला पाहायला मिळाले. 8 संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत होते. संघ मालकांच्या भूमिकेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी विजेता पद पटकावलंय आर्यन दुंदूर यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. तर आर्यन, तुम्ही लगेचच दाखल व्हा. सागरजी शिवलकर यांच्या शुभ हस्ते आर्यन यांचा आपण सन्मान करतोय. आज जल्लोष होणार आहे कोथोडे गावामध्ये. आर्यन यांच्या संघाने विजेता पद पटकावलंय. जरा आर्यन साठी टाळ्या होऊ देत, कारण संघ मालकांच्या भूमिकेमध्ये फार मोठी जबाबदारी असते. जे 11 खेळाडू आपण लिलाव प्रक्रियेमध्ये घेतले ते येतील की नाही, त्यानंतर माझा एक संघ चांगला बांधला गेलाय की नाही, यासाठी बरीच मेहनत त्यांनी घेतली. सिद्धेश पाटील व सोहम भोये केबाई स्पोर्ट संघाचे संघ मालक, त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला संघ मालकाच्या भूमिकेमध्ये. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. चला खेळाडू, थोडस लक्ष द्या. तुम्हाला प्लॅटफॉर्म सेट करून देत असताना संघ मालकांच्या भूमिकेमध्ये जबाबदारी वाढते. ती जबाबदारी या 8 संघ मालकांनी घेतली. धन्यवाद सिद्धेश पाटील. साईदीप वारेकर इरा स्पोर्ट संघाचे संघ मालक, 3ऱ्या क्रमांकावर त्यांचा प्रवास, मात्र चांगली खेळली त्यांची टीम. साईदीप वारेकर यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. जरा यांच्यासाठी देखील टाळ्या होते. 3ऱ्या क्रमांकावर त्यांचा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. लिटिल मास्टर आरे संघाचे संघ मालक अभिषेक तळेकर, ते नसतील तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आहेत. अभिषेक तळेकर खेळाडूच्या भूमिकेत, संघ मालकाच्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ऑप्शन प्रक्रियेमध्ये स्वतःच्या संघामध्ये खेळायला भेटलं नव्हतं, मात्र दुसऱ्या बाजूला चांगलं प्रभावी त्यांच्या संघाने केलं. धन्यवाद अभिषेक. भाऊ 11 काळबादेवी संघाचे संघ मालक अमित मयेकर, तुम्हाला देखील विनंती करतोय. एक चांगले स्कोरर आणि तदनंतर एक चांगले संघ मालक, संघ मालकाच्या भूमिकेमध्ये त्यांची जबाबदारी देखील फार महत्वाची. त्यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. जरा त्यांच्यासाठी देखील टाळ्या होऊ देत. धन्यवाद अमितजी. फाईट क्लब बिर्या संघाचे संघ मालक भैयाशेठ भाटकर, ते नसतील तर त्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान चिन्ह घेण्यासाठी दाखल व्हा. चला प्रणव वारेकर, तुम्हाला विनंती करतो. फाईट क्लब मिर्या संघाच्या संघ मालकाच्या भूमिकेमध्ये भैयाशेठ भाटकर, त्यांच्या वतीने प्रणव वारकर ते सन्मान चिन्ह स्वीकारतील. तर भैया भाटकर यांच्यासाठी देखील टाळ्या होऊ देत. बरंच योगदान देखील त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना राहतं. भुवन वारेकर रनर अप संघाचे संघ मालक, गोडपदेव वारे संघाचे संघ मालक, त्यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा संघ देखील चांगला खेळला, त्यांच्यासाठी देखील टाळ्या होऊ देत. कामात वेळ काढून या संपूर्ण स्पर्धेसाठी 100% योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कालभैरव वारे संघाचे संघ मालक आशिष कनगुटकर यांना विनंती करतोय, यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. अक्षय मयेकर आपल्याला विनंती करतोय. काळभैरव वारे आरे आशिष कनगुटकर यांच्या वतीने सन्मान चिन्ह स्वीकारतील. त्यांच्यासाठी देखील टाळ्या होऊ देत. आणि लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये साऊंड सिस्टीम फार महत्वाची असते. ज्यावेळी समालोचन आपण करतो आणि तदनंतर चौकार षटकार किंवा विकेट गेल्यानंतर अचूक वेळेला टायमिंग साधत असताना मोठमोठ्या ऑपरेटर्सला लाजवेल अशी ऑपरेटिंग टीम देखील आपण पाहिली डीजे यांच्या माध्यमातून. केतन कुर्टे आपल्याला विनंती करतोय, तुमचा देखील यथोचित सन्मान आपण करतोय सन्मान चिन्ह देऊन. त्यामध्ये आकाश वाडेकर यांनी बरंच प्रभावित केलंय. परफेक्ट टायमिंग त्याच्याकडे, तो चांगला एक ऑपरेटर येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये म्युझिक सिस्टीम त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. केतन कुर्टे डीजेचे बालक, त्यांच्या वतीने आकाश वाडेकर यांचा आपण सत्कार करतोय. त्याच्यासाठी टाळ्या होऊ देत. कॅमेरामन कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये चांगली स्पर्धा त्यांनी कव्हर केली मिलिंद वेद्रे.
रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह याच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा YouTube वर लाईव्ह पाहालात, त्यासाठी सौरभ मयेकर बऱ्याच कालावधीमध्ये बरीच मेहनत तो घेतोय, कारण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूचं महत्व संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशात पोहोचावं, यासाठी त्याचा प्रयत्न, त्याचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. स्कोर बोर्ड अपडेट करत असताना ऑपरेटर टीम चिन्मय वाडकर याचा देखील आपण सत्कार करतोय. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये त्याने देखील चांगलं मेहनत घेतली संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्याचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, त्याचा देखील सन्मान करूया. जर त्याच्यासाठी देखील टाळ्या होऊ दे, त्याने देखील चांगली ऑपरेट केलंय संपूर्ण स्पर्धा. धन्यवाद. आणि तदनंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये त्याने देखील चांगली मेहनत घेतली रोहन जोशी. हॅलो. त्यानंतर एक विशेष सत्कार देणाऱ्यांचा बुलंद आवाज आकाश मयेकर, ज्याने 3 दिवस समालोचन, उत्कृष्ट समालोचन केलंय, त्याचा सन्मान करतील पंकज नार्वेकर. यांना विनंती करतो की आकाश मयेकर यांचा सन्मान करायचा आहे. एक उत्कृष्ट असा समालोचक आकाश मयेकर यांचा सन्मान करतात ते पंकज नार्वेकर. त्यानंतर स्कोररचं काम करणारे मुन्नू भोळे, सिद्धेश्वर मुन्नू भोळे यांचा सन्मान करायचा आहे. नितीन बोरकर यांना विनंती करतोय. चला दोघांनी पण चला, कारण तुम्ही देखील चांगले स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालात, तुमची देखील प्रचिती व्हायला काही हरकत नाहीये. चला रोहन, तुम्ही देखील पोचा लगेचच. स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगलं सहकार्य, अचूक स्कोररच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळाले. धन्यवाद. आणि लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे पोहोचतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये मी सातत्याने उल्लेख करत असतो, माणूस जगत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या प्रामुख्याच्या गोष्टी आहेत. आणि क्रिकेट खेळ खेळत असताना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्याने चांगलं प्रभावित केलंय, मिलिंदजी बनप यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली गेली. ट्रॉफी, सन्मान चिन्ह आणि टी शर्ट आपण देतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर, ज्याने चांगले झेल पकडत असताना, एका सामन्यामध्ये डायरेक्ट हिट करत असताना फलंदाजाला निर्णायक क्षणामध्ये डगआउटचा रस्ता दाखवला, तो कॅप्टन आशीर्वाद एंटरप्राइजेस संघाचा परिमल मयेकर ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द इयर. वेल प्लेड परिमल, तू चांगला खेळलास तुझ्या संघासाठी. आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्याचा सन्मान करतोय. मिलिंदजी बनप यांच्या शुभ हस्ते एक टी शर्ट, एक ट्रॉफी देऊन त्याला गौरवण्यात येते. बेस्ट बॉलर रफ्तार का सौदागर, कोण असेल बेस्ट बॉलर? बरेच खेळाडू या यादीमध्ये टॉपला होते. 2 निर्धाव षटक, 2 विकेट, हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. उत्कृष्ट बॉलर 11 विकेट 6 मॅच मध्ये 6.55 सरासरीने मजगाव एक्सप्रेस सुसाट धावली आणि तो ठरला या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द इयर. शूज दिले जातील, ट्रॉफी दिली जाईल आणि एका चांगल्या खेळाडूचा गौरव देखील केला जाईल. चांगला खेळ आपल्या संघासाठी. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना द डिफेंडिंग चॅम्पियन अंतिम सामन्यामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये सफवान बारकीर आपल्या संघासाठी 100% योगदान त्यांनी दिलं. तो ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अपर्णा बोय मॅडम आपल्याला विनंती करतोय, तुमच्या शुभ हस्ते आपण सफवान याचा सत्कार करतोय, सन्मान करतोय आणि खऱ्या अर्थाने तो चांगला खेळला आपल्या संघासाठी. सफवानसाठी टाळ्या होऊ देत. आशीर्वाद एंटरप्राइजेस तुमच्या संघातील खेळाडू, तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये. बेस्ट बॅट्समन
उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 सामने खेळत असताना पहिल्या दिवशीचा हिरो वैयक्तिक कोट्यातील 14 बॉल 44 धावा सुमित हळदणकर ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द इयर. अंबिका कंपनीची बॅट एक ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जाईल. समीक्षा शेट्टे मॅडम आपल्याला विनंती करतोय या तुमच्या शुभ हस्ते सुमित हळदणकर याचा सन्मान करूया. चांगला खेळला संपूर्ण स्पर्धेमध्ये. ब्रँड अँबॅसिडर ब्रँड श्री साई स्पोर्ट रत्नागिरीचा चांगला खेळला संपूर्ण स्पर्धेमध्ये. वेल प्लेड सुमित. आणि दुसऱ्या बाजूला समीक्षा शेट्टे मॅडम तुमचे देखील आभार. सिरीज आपण थोडस राखीव ठेवलंय. नंतर थर्ड प्लेस कडे पोहोचूया. अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच टर्निंग षटक त्याने हाताळलं. 18 बॉल 16 धावांची गरज असताना षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. 6 चेंडू 1 धाव खर्च करत असताना कॅप्टन कुल परिमल मयेकर ठरलाय अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा परिमल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. निर्णायक सामन्यामध्ये ज्या ठिकाणाहून सामन्याला कलाटणी देणं गरजेचं त्या ठिकाणाहून त्याने ते 6 चेंडू जबाबदारी घेतली, जबाबदारी पेलली आणि फक्त 1च धाव त्या सामन्यामध्ये खर्च केली. तो परिमल ठरलाय अंतिम मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. एक मेडल, एक ट्रॉफी, एक टी शर्ट दिलं जाईल. अखिल साखरकर आपल्याला विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते आपण परिमल याचा सन्मान करूया. सर्व धर्म समभाव ही फार महत्वाची गोष्ट. परिमल याचा आपण एक मेडल, एक ट्रॉफी, एक टी शर्ट देऊन सन्मान करतोय. चांगला खेळलाच परिमल अंतिम सामन्यामध्ये. वेल प्लेड. अभिनंदन. टाळ्या होतील परिमल साठी. बेस्ट परफॉर्मन्स पंचक्रोशीसाठी एक पारितोषिक आलं होतं मिलिंदजी बनप यांच्या शुभ हस्ते. याच पंचक्रोशीतील जो खेळाडू चांगला खेळेल, ज्याने गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना, फलंदाजी करत असताना फार करून बरंच इम्प्रेस केलं, 1,500 रुपयाचं कॅश प्राइस. रफ्तार का सौदागर सफवान बारगीर पंचक्रोशीतील एक चांगला खेळाडू ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. रोख रुपये 1,500 कॅश प्राइस त्याला दिलं जाईल. मिलिंदजी बनप साहेब यांच्या शुभ हस्ते ते चांगला मनोगत व्यक्त करतात. तेवढेच चांगलं एक खेळाडू व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते सफवान याला सन्मानित केलं जातंय. धन्यवाद सफवान. आणि दुसऱ्या बाजूला धन्यवाद ते मिलिंदजी बनप साहेब. आणि तदनंतर थर्ड प्लेस 3ऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलेला संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये द डिपेंडिंग चॅम्पियन अशी त्यांची दखल घेतली गेली. मात्र अंतिम क्षणामध्ये थोडेसे पाय घसरले, थोडासा परतीचा प्रवास करावा लागला. इरा स्पोर्ट ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. चला इरा स्पोर्ट लगेच या. योगेंद्रजी बिरजे साहेब यांच्या शुभ हस्ते सगळ्याच पाहुण्यांना विनंती करील. चला आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण देखील येऊन पोहोचलो. बक्षीस वितरण सगळ्यांनीच जरा उभे होऊन बक्षीस वितरण सोहळा करूया. इरा स्पोर्ट साईदीप वारेकर यांच्या मालकीचा संघ 3ऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलाय. निर्णायक सामन्यामध्ये परागची फलंदाजी फार महत्वाची. मात्र धावा डिफेंड करत असताना गोलंदाजांनी क्षेत्ररक्षण थोडीशी साथ सोडली, मात्र चांगले खेळले संपूर्ण स्पर्धेमध्ये. उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करतोय चला तुमच्या शुभ हस्ते खेळाडूंचा आपण सन्मान करूया. 3ऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलाय इरा स्पोर्ट हा संघ. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये चांगले खेळ सर्वच खेळाडू अशी अपेक्षा. साईदीप वारेकर यांच्या मालकीचा संघ. धन्यवाद साईदीप. तुम्ही देखील पोहोचा. तुमचं देखील फोटो सेशन मध्ये फोटो येणे गरजेचं. सेकंड रनर अप. अंतिम सामना काय रंगला होता. अंतिम चेंडू पर्यंत तो सामना गेला. तिथून थोडासा स्वप्नांचा चुराळा झाला, मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगले खेळले. रनर अप उपविजयी संघ ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. गौडबदेव वारे भुवन वारेकर यांच्या मालकीचा संघ. चला गौडबदेव वारे आपल्याला विनंती करतोय तुमचे प्लेयर्स लगेचच पोहोचतील. प्रत्येक खेळाडूला मेडल्स आणि तदनंतर कॅश प्राइज 15,000 रुपये देखील दिले जातील. ट्रॉफी टीम्स वन ड्रीम्स भरपूर मेहनत घेतली या संघाने देखील, मात्र अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर थोडीशी निराशाजनक कामगिरी, थोड्याशा चुका घडल्या. तदनंतर रनर अप उपविजयी संघ ठरला.
मात्र चांगले खेळले. गौडपदेव वारे या संघासाठी टाळ्या वाजवायला संकोच करू नका, कारण पहिल्या दिवसामध्ये डू ऑर डाय मध्ये हा संघ चांगला खेळला होता. तिथून पुढे अंतिम सामन्याचा प्रवास, उपांत्य फेरीचा पहिला सामना जिंकला. अंतिम सामना खेळत असताना अनेक चुका घडले. 18 बॉल 16ची गरज असताना चुका झाल्या. तिथून पुढे अंतिम सामना गमवायला लागला होता. रनरअप संघ ठरला या स्पर्धेतील गौडपदेव वारे, भुवन वारेकर यांच्या मालकीचा संघ. चला प्लेयर्स, तुम्हाला विनंती करतो ट्रॉफी घेण्यासाठी दाखल व्हा. चला संघाचे संघ मालक भुवन वारेकर लगेच पोहोचा. खेळाडूंचा सन्मान तुम्ही आतापर्यंत चांगल्या रीतीने केलाय, तर अंतिम टप्प्यात कोणत्याही प्रकारची चूक तुमच्या माध्यमातून होता कामा नये. फोटो सेशन केलं जातंय. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल. उपस्थित मान्यवरांचे आभार, बक्षीस घेणाऱ्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर KPL काळबादेवी प्रीमियर लीग 2026 नामदार चषक रामेश्वर कालिका क्रिकेट क्लब आयोजित अंतिम विजयी संघ ठरलाय. एक टीम वन ड्रीम आशीर्वाद एंटरप्राइजेस हा संघ ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये अंतिम विजयी संघ. द विनर्स. चांगले खेळले सर्वच खेळाडू. अंतिम सामन्यामध्ये उपांत्य फेरीचा पहिला सामना गमवायला लागल्यानंतर रणनीती आखणं गरजेचं होतं. रणनीती आखली, स्वतःचा विजय निश्चित करणं गरजेचं होतं. तिथून पुढे स्वतःला नवी संधी दिली, स्वतःला नव्याने घडवलं आणि तदनंतर पर्व 1 चा अंतिम विजयी संघ ठरलाय आशीर्वाद एंटरप्राइजेस हा संघ ठरलाय. या संघाचे संघ मालक आर्यन दुंदूर आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडूंच्या मागे प्रोत्साहन देणं फार महत्वाचं. संघ मालकांच्या भूमिकेत सर्वच संघ मालकांचे आम्ही आभार व्यक्त करतो. यशस्वी स्पर्धा आपण पाहिली. आयोजकांमध्ये जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचे देखील आम्ही ऋणी आहोत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आशीर्वाद एंटरप्राइजेस 25,000 कॅश प्राइज, एक आकर्षक ट्रॉफी. 1 मिनिट थांबा, मालिकावीर राहिलाय. मालिकावीर संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर. अनेक खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत होते. ओजस शेट्टी याच्याकडून कॅश प्राइज 500 आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर कोण असेल? आशीर्वाद एंटरप्राइजेस संघाकडून कोणालाच असं वाटत नाही की आमच्या संघामधून कोण एक खेळाडू की तो मालिकावीरासाठी दावेदारी पेश करतोय. सगळेच बरोबर. संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरलाय अर्णव भाटकर कूलर मालिकावीरासाठी आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज. रत्नागिरी तालुक्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठे सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो अर्णव भाटकर ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी. टाळ्या गजर व्हायला काय हरकत नाहीये. एक युवा खेळाडू संघ नायकाने युवा खेळाडूच्या जोरावर ट्रॉफीवर नाव कोरवायचं ठरवलं आणि तदनंतर आयकॉनच्या भूमिकेमध्ये दखल घेत असताना प्रभावित केले या खेळाडूने. या स्पर्धेमध्ये मालिकावीर वेल प्लेड. अर्णव चांगला खेळला संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तदनंतर लगेचच विजेताची ट्रॉफी आपण वितरित करतोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजेता संघ KPL काळबादेवी प्रीमियर लीगचा अंतिम आणि महाविजयी संघ ठरलाय आशीर्वाद एंटरप्राइजेस आर्यन दुंदूर यांच्या मालकीचा संघ. आणि ही यशस्वी स्पर्धा इथेच पार पडली असं घोषित करतो. धन्यवाद. असंच प्रेम कायम राहू दे आणि मिळूया पुढच्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तोच जल्लोष तोच आक्रोश करण्यासाठी. धन्यवाद.